जागेच्या वादातून एका कुटुंबाला अमानुष मारहाण. पोलिसात तक्रार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा केली मारहाण. मारहाण होतानाचे काही व्हिडिओ आले समोर. बीडच्या केस तालुक्यातील लहुरी गावातील खांडेकर कुटुंबावर जागेच्या वादातून 10 ते 12 जणांनी हल्ला केला. छोट्या मुलीसह महिलेला आणि वृद्ध व्यक्तीला देखील अमानुष मारहाण केली. शुक्रवारी मारहाण प्रकरणी केस पोलिसात 4 व्यक्तींच्या विरोधात अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर काल सकाळी पुन्हा 7 जणांनी कुटुंबाला अमानुष मारहाण केली. तर हनुमंत साहेबराव चाळक या आरोपीने माझ्या ट्रॅक्टर आणि जेसीबीचा इन्शुरन्स भरलेला आहे, त्यानेच तुम्हाला खल्लास करतो अशी धमकी दिली. जखमी कुटुंबावर केस येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. या प्रकरणात 7 आरोपींच्या विरोधात केस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि आम्ही फिर्याद दिली संध्याकाळी 7 वाजता. मग नंतर पुन्हा सकाळी माझे पती गावात गेले असता त्या आरोपींनी माझ्या पतीला गाडीहून ओढून तिघांनी मारलं गावात. आणि नंतर माझे पती रानात आले शेतात. मग शेतात आल्यावर परत त्यानं स्कॉर्पिओमध्ये 4-5 असे स्कॉर्पिओमध्ये आले. स्कॉर्पिओमधून येऊन मग माझे पती मला सांगत होते की मला त्यांनी गावात मारलंय, मारहाण केली. तर सांगत असताना त्यांनी हनुमंत चाळक ह्यांनी गाडीतून उतरून मला मारहाण करायला सुरू केली. मला मारहाण केली. करत असताना माझा मुलगा व पती मला सोडवायला लागले, तरी पण त्यांनी मारहाण केली. मग ते 10-12 लोक बरेच जमले तिथं, 10-12 लोक होते. मग त्याच्यातले हे 5-7 जणांनी आम्हाला बेदम मारले. नंतर आम्ही मारून पुन्हा नंतर स्कॉर्पिओ मध्ये बसून नंतर मला व माझ्या पतीला अशी धमकी दिली की तुला ट्रॅक्टर व जेसीबीचा फुल इन्शुरन्स भरलेला आहे, मी तुम्हाला पूर्ण कुटुंबाला जीव मारून टाकली. केस पोलीस स्टेशनला आले. माझ्या नवऱ्याला व माझ्या मुलाला सासऱ्याला घेऊन पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशन मध्ये येऊन त्या साहेब लोकांकडून मी दवाखान्याचं पत्र घेऊन माझ्या घरच्यांना दवाखान्यात ठेवलं इथंच. व नंतर मी येऊन आता फिर्याद दिली आहे. माझी एकच मागणी की त्यांनी माझ्या पतीला व माझ्या सासू सासऱ्याला, मुलाला, मला, माझ्या 2 मुली यांना बेहाल मारलंय, त्याला काहीतरी सजा दिली पाहिजे. असं जर राहिलं तर असं कुणीही कुणाला मारील ना.